ठीक आहे. 3 मार्काचे आणि 4 मार्काचे क्वेश्चन सॉल्व्ह करूया लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. सॉल्व्ह द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन्स ग्राफिकली. 2 इक्वेशन दिलेले आहेत. त्याला ग्राफिकली सॉल्व्ह करायचं. ग्राफिकली सॉल्व्ह करायचं असेल तर पहिल्यांदा काय करावं लागेल? 2 टेबल तयार करावं लागेल. पहिल्या इक्वेशनसाठी हा टेबल आणि दुसऱ्या इक्वेशनसाठी असाच एक टेबल तयार करावा लागेल. हा टेबल कसा तयार करायचा? एक्स, वाय, एक्स, वाय. बरोबर का? करून दाखवतो तुम्हाला. एक्स, वाय, एक्स, वाय असा टेबल तयार करायचा. इक्वेशन काय आहे? हे बघा इक्वेशन काय? एक्स प्लस वाय इक्वल टू 6. आता एक्स पण माहिती नाहीये, वाय पण माहिती नाहीये. या टेबलमध्ये एक्सची व्हॅल्यू आपण एज्युम करायची. बरोबर का? एज्युम करायची आणि वायची व्हॅल्यूज काय येतात बघायचे. एक्सची व्हॅल्यू 0 एज्युम करतो. एक्सची व्हॅल्यू इथे 0 टाकल्यावर वायची व्हॅल्यू काय येते? 6. एक्सची व्हॅल्यू 1 सबस्टिट्यूट केल्यावर या इक्वेशनमध्ये वायची व्हॅल्यू काय येते? 1 इकडे गेल्यावर -1 6 - 1 5. वायची व्हॅल्यू 5. एक्सची व्हॅल्यू 2 टाकली. हा 2 इकडे आल्यावर -2 6 - 2 इज 4. वायची व्हॅल्यू 4 येते. वायची व्हॅल्यू 4. एक्सची व्हॅल्यू 2 असताना वायची व्हॅल्यू 4 येते. तर 2, 4 असे 3 पॉईंट भेटणार. जसे तुम्ही एक्सची व्हॅल्यूज घेचाल त्याप्रमाणे वायची व्हॅल्यूज भेटतील. मग या 3 पॉईंटचं करायचं काय? ग्राफवरती प्लॉट करायचं. बरोबर का? 0 1 2 3 4 5 6 -1 -2 -3 -4 हे 1 2 3 4 5 आणि 6 -1 -2 -3 -4 असे व्हॅल्यूज असणार. हे पॉईंट्स प्लॉट करायचे. 0 6 कुठे आहे पॉईंट? इकडे. त्याच्यानंतर 1 5 1 5 त्याच्यानंतर 2 4 इकडे. या 3 पॉईंटमधून पास होणारी जी लाईन असणार आहे, हे बेटा या 3 पॉईंटमधून पास होणारी जी लाईन आहे, या लाईनचं नाव असणार आहे एक्स प्लस वाय इक्वल टू 6. बरोबर. हीच प्रोसिजर दुसऱ्या इक्वेशनसाठी करायचं. दुसऱ्या इक्वेशनसाठी असाच टेबल तयार करायचा. एक्सची व्हॅल्यू आपण ठरवायची, वायची व्हॅल्यू काय येते बघायची, किंवा वायची व्हॅल्यू आपण ठरवायची, एक्सची व्हॅल्यू काय येते बघायचे. 3 पॉईंट तुम्हाला भेटणार आहेत. त्या 3 पॉईंटला ग्राफवरती प्लॉट प्लॉट करायचं आणि लाईन ड्रॉ करायची. त्याची लाईन कशी आली बघा. त्याची लाईन अशी आली, दुसरी लाईन अशी आली. y1 कशी दोघं इंटरसेक्ट व्हायला लागले. इथनं पास होणारी अशी लाईन. ती जी दुसरी लाईन आहे, दुसऱ्या लाईनचं नाव काय? कुठल्या इक्वेशनला रिप्रेझेंट करते ती? एक्स मायनस वाय इक्वल टू 4 याला रिप्रेझेंट करणारी लाईन. पहिल्या इक्वेशनसाठी टेबल बनवला. टेबलमध्ये 3 पॉईंट मिळाले. 3 पॉईंटला प्लॉट करून लाईन ड्रॉ केली. दुसऱ्या इक्वेशनचा असा टेबल तयार करायचा. 3 पॉईंट प्लॉट करायचे. 3 पॉईंटमधून पास होणारी लाईन या इक्वेशनला रिप्रेझेंट. 2 इक्वेशनला रिप्रेझेंट करणारे 2 लाईन्स मिळाले. ते दोन्ही लाईन्स जिथे इंटरसेक्ट होतात तेच तुमचा सोल्युशन असतो. या पॉईंटचा जे कोऑर्डिनेट असणार आहे, हॉरिझॉन्टल डिस्टन्स म्हणजे एक्स कोऑर्डिनेट बाय, व्हर्टिकल डिस्टन्स म्हणजे वाय कोऑर्डिनेट 1. तर हेच एक्सची व्हॅल्यू असणार आहे. एक्सची व्हॅल्यू 5, वायची व्हॅल्यू 1. तर ग्राफिकल मेथडने असं सॉल्व्ह करायचं. 4 मार्क 3 मार्काला प्रश्न आहे. बरोबर. जुलै 25ला विचारले. येते लक्षात. ड्रॉ द ग्राफ रिप्रेझेंटिंग द इक्वेशन. कशीच आहेत बघा. 2 इक्वेशन आहेत. 2 इक्वेशनला रिप्रेझेंट करणारे ग्राफ ड्रॉ करायचे. ऑन द सेम ग्राफ पेपर फाइंड द एरिया ऑफ ट्रायंगल फॉर्म्ड बाय दीज लाईन्स अँड एक्स ॲक्सिस. आता या इक्वेशनला रिप्रेझेंट करणारी एक लाईन येईल, या इक्वेशनला रिप्रेझेंट करणारी एक लाईन येईल आणि ते लाईन ड्रॉ केल्यानंतर एक ट्रायंगल तयार होते बघा. हे बघा असा ट्रायंगल तयार व्हायला लागेल. आता तिने काय म्हणायला लागेल, हे 2 लाईन्स आणि एक्स ॲक्सिस मध्ये तयार झालेला जो ट्रायंगल आहे त्याचा एरिया कॅल्क्युलेट करायला सांगितलंय. आता कसं कॅल्क्युलेट करणार एरिया? ट्रायंगलचा एरियाचा फॉर्म्युला काय? 1/2 बेस इंटू हाईट. बेस किती आहे बघा? 1 2 3 4 5. किती युनिट बेस आहे? इथं दिसतंय का ना ग्राफवरती? कॅल्क्युलेट करायची गरज नाही. ग्राफवरती बघा की 1 2 3 4 5. 5 युनिट बेस आहे. हाईट किती आहे? 1 2 3 4. 1/2 बेस इंटू हाईट. बेस किती होतं? 5 ना. 1 2 3 4 5 इंटू हाईट. हाईट किती आहे? 1 2 3 4. 2 1 जा 2 2 जा 5 2 जा 10 स्क्वेअर युनिट्स. का सेंटीमीटर वगैरे काय म्हणलं? सेंटीमीटर म्हणलेलं आहे. तर सेंटीमीटरचा स्क्वेअर किंवा स्क्वेअर सेंटीमीटर लिहिलं तरी चालेल. येते का लक्षात? हे एक ॲडिशनल क्वेश्चन विचारलेलं आहे. सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन युजिंग क्रेमर्स मेथड. क्रेमर्स मेथड कसं? डी डीएक्स डीवाय हे 3 डिटर्मिनंट आपल्याला फाइंड आउट करावं लागेल. पहिल्यांदा पहिल्या इक्वेशनवरनं हे बेटा 4x + 3y = 18 आणि दुसरा इक्वेशन काय? 3x - 2y = 5. ह्याच्यावरनं a1 b1 आणि c1 ची व्हॅल्यू सांगा. ह्याच्यावरनं a2 b2 आणि c2 ची व्हॅल्यू सांगा. a1 ची व्हॅल्यू काय? x सोबत असतो तो a1, y सोबत असतो तो b1 आणि नुसता जो नंबर असतो त्याला काय म्हणायचं? c1 18.
इथे 3, हे काय -2 आणि इकडे सीड A1 B1 C1 A2 B2 C2 मिळालं. 2 इक्वेशन दिले होते त्याच्यावरून A1 B1 C1 A2 B2 C. हे कसं काय आले? लिनियर इक्वेशन जो आहे हे बेटा त्याचा स्टँडर्ड फॉर्म कसा आहे बघा, AX + BY = C. बरोबर का? अशा फॉर्म हे बेटा त्याच्यानंतर 3 डिटर्मिनंट आपल्याला फाइंड आउट करायचे D, dx आणि dy. D डिटर्मिनंट कसा फाइंड आउट करायचा? फॉर्म्युला काय त्याचा? A1 B1 A2 B2. बरोबर. कसा भेटेल ते? A1 ची व्हॅल्यू काय? 4. B1 ची व्हॅल्यू 3. A2 ची व्हॅल्यू 3. B2 ची व्हॅल्यू -2. हे किती येते? 4 टू चा -8 -3 3 चा 9. तर हे मायनस dx डिटर्मिनंट. dx डिटर्मिनंटचा फॉर्म्युला काय? A1 C1 बरोबर का? A2 C2 हे B1 B2 ला C1 C2 ने रिप्लेस करायचं. बरोबर का? x चा कोइफिशियंट हे बेटा सॉरी. x चा कोइफिशियंट A ला रिप्लेस करायचं. x च्या कोइफिशियंटला रिप्लेस करायचं. C1 C2 आणि y चा कोइफिशियंट तसंच ठेवायचा. B1 B2 ठीक आहे. हे बेटा C1 ची व्हॅल्यू काय? 18. B1 ची व्हॅल्यू 3. C2 ची व्हॅल्यू 5 आणि B2 ची व्हॅल्यू हे किती येतं सॉल्व्ह केलं? -51 आणि dy डिटर्मिनंट कसा कॅल्क्युलेट करायचा त्याचा फॉर्म्युला काय? हे बेटा y चा कोइफिशियंट कोण असतो? B ला रिप्लेस करायचा इथलं. तर A1 C1 A2 C2. A1 ची व्हॅल्यू 4, C1 ची व्हॅल्यू 18, A2 ची व्हॅल्यू 3, C2 ची व्हॅल्यू 5. ह्याला सॉल्व्ह केल्यावर किती येतं? -30. आणि शेवटी हे बेटा x ची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करतो? dx/d. किती येते dx/d? -51 बाय -17 हे 3 येते. आणि y ची व्हॅल्यू dy/d -34 बाय किती? -17 हे किती येते? 2. बरं. देअरफॉर x, y किती आलं? 3. ठीक आहे. पूर्ण चॅप्टरमध्ये असे 2 इक्वेशन दिलेले असणार आहे आणि तुम्हाला x आणि y ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायला सांगितलं. पहिली मेथड कुठली आहे? व्हेरिएबल एलिमिनेशन मेथड. 2 इक्वेशनला ॲड किंवा सबट्रॅक्ट करून एक व्हेरिएबल एलिमिनेट करतो, दुसऱ्या व्हेरिएबलची व्हॅल्यू फाइंड आउट. दुसरी मेथड कुठली आहे? ग्राफिकल मेथड. ग्राफिकल मेथडमध्ये पहिल्या इक्वेशनला रिप्रेझेंट करणारी ग्राफवरती एक लाईन ड्रॉ करायची. दुसऱ्या इक्वेशनला रिप्रेझेंट करणारी दुसरी लाईन ड्रॉ करायची. दोन्ही जिथे इंटरसेक्ट होतात तो इंटरसेक्टिंग पॉईंटच तुम्हाला x आणि y चे व्हॅल्यूज देणार. त्या पॉईंटचा x कोऑर्डिनेट म्हणजे x ची व्हॅल्यू, त्या पॉईंटचा y कोऑर्डिनेट म्हणजे y ची व्हॅल्यू. तिसरं क्रेमर्स मेथड. क्रेमर्स मेथडने सॉल्व्ह करण्यासाठी x आणि y ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्यासाठी 3 डिटर्मिनंट d, dx, dy हे फाइंड आउट करायचे. हे d, dx, dy चे हे फॉर्म्युलेज आहेत. याच्यासाठी तुम्हाला A1 B1 C1 A2 B2 C2 लागणार आहे. इथे सबस्टिट्यूट करायचं. x ची व्हॅल्यू कशी मिळते? dx/d आणि y ची व्हॅल्यू कशी मिळते? dy/d. येते का लक्षात? परत क्रेमर्स मेथड आहे बघा. येते का लक्षात? हेच मेथड फॉलो करायचं. परत काय आहे? क्रेमर्स मेथड. ड्रॉ द ग्राफ. याचा ग्राफ ड्रॉ करायचा अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. ठीक आहे. हे बेटा x + y = 4 याला रिप्रेझेंट करणारा एक लाईन ड्रॉ करायची. ग्राफवरती एक लाईन ड्रॉ करायची. टेबल तयार करतो ह्याचा. या इक्वेशनसाठी टेबल तयार करायचा. x, y. x ची व्हॅल्यू 0 कन्सिडर केलं. इथे x ची व्हॅल्यू 0 टाकल्यावर y ची व्हॅल्यू 4 येते. x ची व्हॅल्यू 1 टाकल्यानंतर ना इकडे किती येते? y ची व्हॅल्यू 3 येते. बरोबर का? 1 इकडे गेल्यावर -1. 4 - 1 इज 3. x ची व्हॅल्यू 2 टाकल्यावर y ची व्हॅल्यू पण 2 येते. हे आपण ठरवायचे आणि हे व्हॅल्यूज या इक्वेशनवरून मिळणार. x ची व्हॅल्यू आपण ठरवायची, y ची व्हॅल्यूज त्या इक्वेशनवरून मिळणार. त्याच्यामुळे 3 पॉईंट्स मिळाले. ग्राफवरती हे 3 पॉईंट प्लॉट केलं तर या इक्वेशनला रिप्रेझेंट करणारी आपल्याला लाईन भेटते. अशी लाईन भेटते. आता काय म्हणलंय बघा. Which type of triangle is found by the line with x and y axis based on its side? साईडच्या बेसिसवरती हा कुठल्या प्रकारचा ट्रायंगल विचारलाय? बेस किती आहे? 4. हाईट किती आहे? 4. हे बेटा बेस आणि हाईट 4 आहे. ह्याचा अर्थ कुठला ट्रायंगल आहे? कुठल्या प्रकारचा ट्रायंगल आहे? कुठला? आयसोसिलेस ट्रायंगल आहे. बरोबर. कुठला ट्रायंगल आहे? आयसोसिलेस ट्रायंगल आहे. तेच लिहिलंय का पुढं? लिहिलंच नाही किती? नाही. कुठे लिहिलं? हां, आयसोसिलेस ट्रायंगल. ठीक आहे. दुसरा प्रश्न काय विचारला त्यांनी? फाइंड द एरिया ऑफ ट्रायंगल. एरिया ऑफ ट्रायंगल कसा कॅल्क्युलेट करायचा? 1/2 बेस इंटू हाईट. बेस किती भेटायचा? बेस 4 आहे. हाईट पण 4 आहे. 4 × 4 भागिले 2. 16 भागिले 2 8. 8 स्क्वेअर सेंटीमीटर. बघा सेंटीमीटर दिलं नसेल, सेंटीमीटर जर दिलं नसेल, हे बेटा दिलं का? त्यांनी सेंटीमीटर वगैरे तसं काय दिलं नाही ना. तर स्क्वेअर युनिट्स म्हणायचं. ओके.
काय म्हणायचं, स्क्वेअर युनिट्स म्हणायचं. त्याच्यानंतर ना, 2 नंबर्स डिफर बाय 3. 2 नंबर्सचा डिफरन्स किती आहे, 3. सम ऑफ ट्वाइस द स्मॉलर नंबर. हे बेटा, आता इथे स्मॉलर नंबर वाय म्हणतो, लेट ग्रेटर नंबर बी एक्स अँड स्मॉलर नंबर बी वाय. 2 व्हॅल्यूज अननोन आहेत, एकाला एक्स म्हणतो, एकाला वाय म्हणतो. दोघांचा डिफरन्स मोठ्या नंबर मधून छोटा नंबर सबस्ट्रॅक्ट केल्यावर किती येतो म्हणाला लागेल, 3. सम ऑफ ट्वाइस द स्मॉलर नंबर, सम ऑफ ट्वाइस द स्मॉलर नंबर अँड थ्राइस द ग्रेटर नंबर, थ्राइस द ग्रेटर नंबर इज 19. हे 2 इक्वेशन, याला सॉल्व्ह करायचं. या इक्वेशनला 2 ने मल्टिप्लाय करू, बरोबर का. याला 2 ने मल्टिप्लाय केलं तर काय, याला 2 ने मल्टिप्लाय केलं तर 2x मायनस 2y आणि हे 6. या दोघांचं ॲडिशन करतो, या दोघांचं ॲडिशन केल्यावर 5x हे 0, या दोघांचं ॲडिशन 25. एक्सची व्हॅल्यू किती येते, 5, आणि ही एक्सची व्हॅल्यू कुठल्या तरी एका इक्वेशनमध्ये टाकायची. एक्सची व्हॅल्यू इकडे टाकतो, 5 मायनस वाय इज इक्वल टू 3. मायनस वाय तिकडे गेल्यावर प्लस वाय होईल, 3 तिकडे गेल्यावर मायनस 3. वायची व्हॅल्यू असं सॉल्व्ह करायचं. ऑब्झर्व द फॉलोइंग फ्लो चार्ट अँड सॉल्व इट. क्रेमर्स मेथड आहे, डी डी एक्स आणि डी वाय. फाइंड द व्हॅल्यू ऑफ डी डी एक्स आणि डी वाय. 3 डिटर्मिनंट कसे फाइंड आउट करायचे, डी डिटर्मिनंट फाइंड आउट करण्यासाठी फॉर्म्युला काय, हे बेटा, डी डिटर्मिनंट फाइंड आउट करण्यासाठी फॉर्म्युला काय, A1 B1 A2. डी एक्स डिटर्मिनंट कसा फाइंड आउट करायचा, C1 B1 C2. डी वाय डिटर्मिनंट कसा फाइंड आउट करायचा, A1 C1 A2, बरोबर. हे 3 डिटर्मिनंट फाइंड आउट करायचे, डी डी एक्स डी वाय, डी डी एक्स डी वाय. फाइंड द व्हॅल्यू ऑफ डी एक्स, फाइंड द व्हॅल्यू ऑफ डी, फाइंड द व्हॅल्यू ऑफ डी वाय. फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स, एक्सची व्हॅल्यू कशी मिळेल, एक्सची व्हॅल्यू डी एक्स बाय डी भेटेल, आणि वायची व्हॅल्यू कशी भेटेल, डी वाय बाय टी, बरोबर. तर असं सॉल्व्ह करायचं, त्या पद्धतीनेच आपण सॉल्व्ह करतो, बरोबर. क्रेमर्स मेथडने सॉल्व्ह करायचं. त्या फ्लो चार्टमध्ये भरायला जायचं नाही, रिकाम्या जागा भरायला जायचं नाही, सॉल्व्ह करायला सांगितले, या पद्धतीने सॉल्व्ह करा, या क्रमामध्ये सॉल्व्ह करा. ऑब्झर्व द फॉलोइंग फ्लो चार्ट अँड सॉल्व इट म्हणले, बरोबर. या फ्लो चार्टमध्ये फिल इन द ब्लँक्स करायचं नाही आपल्याला. ह्याला बघा, ही प्रोसिजर फॉलो करून ह्याला सॉल्व्ह करा म्हणून सांगितलं. ह्याला क्रेमर्स मेथडने आपल्याला येतेच की सॉल्व्ह करा. त्याच्यानंतर ना, सॉल्व्ह द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन्स युजिंग क्रेमर्स मेथड. तसंच क्वेश्चन आहे, डी डी एक्स डी वाय फाइंड आउट करायचं. आता इथं एम आणि एन नाही, तर इथे तुम्ही डी एम आणि डी एन पण म्हणू शकता, आणि इथे कॅल्क्युलेट करत असताना एम म्हणायचं, आणि इथे कॅल्क्युलेट करत असताना एन म्हणायचं, असं म्हणलं तरी चालेल. तर एम आणि एनची व्हॅल्यूज भेटणार. ड्रॉ द ग्राफ, सेम क्वेश्चन आहे बघा, बरोबर का. या लाईनला रिप्रेझेंट करणारी, या इक्वेशनला रिप्रेझेंट करणारी लाईन ड्रॉ करायची. कुठल्या प्रकारचा ट्रायंगल, त्याचा एरिया किती, असं काहीतरी विचारलं ना, विचारले. फाइंड द एरिया ऑफ ट्रायंगल फॉर्म बाय द लाईन इंटरसेक्टिंग एक्स एक्सिस अँड वाय एक्सिस. ही अशी लाईन आहे, 1/2 बेस इंटू हाईट करायचं. येते का लक्षात. आता हे जुने क्वेश्चन तुम्ही बघा, मी 23 पर्यंत घेतो, 25, 24 आणि 23 3 वर्षाचे घेतो. जुने क्वेश्चन तुम्ही बघा, नाही तर खूप वेळ निघून जाईल आपला. 4 मार्काचे सॉल्व्ह करा. 3 वर्षाचे 6 पेपर म्हटलं तरी आहे ना, मोर दॅन सफिशियंट आहे. 6 पेपर म्हणजे 2दा वर्षात पगार, वर्षात 2दा काय होते एक्झाम पगार म्हणतो. आमची पगार 2दाच होत होते वर्षात. 4 मार्क्स. सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन्स ग्राफिकली. ह्याला ग्राफिकली सॉल्व्ह करायचं. तेच क्वेश्चन होतं बघा, जे 3 मार्काला आहे ते 4 मार्क. याला रिप्रेझेंट करणारे एक लाईन ड्रॉ करायची, याला रिप्रेझेंट करणारी एक लाईन ड्रॉ करायची. थोडंसं कॉम्प्लिकेटेड असणार आहे, बरोबर का. ह्याचा टेबल तयार करत असताना काय होणार आहे, एक्सची आणि वायची व्हॅल्यू अशी चूज करावं लागणार आहे जेणेकरून तुम्हाला इंटिजर्स भेटतील. त्याचा टेबल तयार करून दाखवतो तुम्हाला. एक्स वाय एक्स वाय. पहिल्या इक्वेशनचा टेबल तर इझिली तयार होतो, दुसऱ्या इक्वेशनचा टेबल थोडासा कॉम्प्लिकेटेड आहे. 3x - 2y = 7. आता काय होते बघा, हे बेटा, वायची व्हॅल्यू आपण डिसाईड करू. वायची व्हॅल्यू 0 टाकली तर काय होते, की पूर्ण 0 होते. 3x = 7 येते. 7च्या टेबलमध्ये 7ला 3 ने डिवाइड केलं तर आन्सर फ्रॅक्शन येते, 7/3 येते. तसं चालत नाही. मग या 7मध्ये काय ऍड करावं लागेल, 7मध्ये काय ऍड करावं लागेल,
हे निगेटिव्ह टर्म मध्ये इकडे गेल्यावर पॉझिटिव्ह येईल, बरोबर का. 7 मध्ये काय ऍड केल्यानंतर ना ते 3च्या टेबलमध्ये येते. 3च्या टेबलमध्ये कोण येते? 9 येते, बरोबर का. म्हणजे y ची व्हॅल्यू 1 टाकू शकतो. y ची व्हॅल्यू 1 टाकली तर काय होते? हे -2 होते. -2 इकडे आल्यावर +2 होते, बरोबर. 7 + 2 9 होते. 3x = 9 म्हणजे x ची व्हॅल्यू किती येते? 3 येते. एक पॉईंट तर मिळाला. ह्याच्यातनं काय सबस्ट्रॅक्ट केल्यानंतर ना 3च्या टेबलमध्ये 4 सबस्ट्रॅक्ट केल्यावर येईल का? हे बेटा ह्याच्यातनं 4 सबस्ट्रॅक्ट केलं, ह्याच्यातनं 4 सबस्ट्रॅक्ट केलं तर 3च्या टेबलमध्ये येते बघा. तर याला -2 नी जर मल्टिप्लाय केलं, हे बेटा ह्याला -2 नी जर मल्टिप्लाय केलं, y ची व्हॅल्यू -2 जर टाकली, -2 × -2 +4 होते. +4 इकडे गेल्यावर -4 होते. तर y ची व्हॅल्यू -2 टाकली तर हे इकडे जाऊन -4 होईल. 3x ची व्हॅल्यू 3 म्हणजे x ची व्हॅल्यू 1 येते, बघा. 1 -2 हा दुसरा पॉईंट मिळाला. त्याच्यानंतर ना y ची व्हॅल्यू अजून काय टाकू? 3च्या टेबलमध्ये अजून काय येतो? इथे 2 टाकलं तर y ची व्हॅल्यू किती होते? हे 4 होते. 4 आणि 11. 11 3च्या टेबलमध्ये येत नाही. किती पाहिजे? 3 टाकलं तर 6. 6 7 5 टाकल्यानंतर ना 10. 4 टाकलं तर 3 टाकलं तर किती होतं बेटा? 3 टाकलं तर 6 आणि इथे 13. 4 टाकल्यावर 8 हां 15 होते बघा. हे बेटा y ची व्हॅल्यू 4 टाकल्यानंतर काय होते बघा? y ची व्हॅल्यू 4 टाकल्यानंतर हा काय होतो? -8. -8 इकडे आल्यावर काय होईल? +8. 3x ची व्हॅल्यू किती येते? 15. x ची व्हॅल्यू काय येते? तर y ची व्हॅल्यू 4 असताना x ची व्हॅल्यू किती आली? 5. दुसऱ्या इक्वेशनला रिप्रेझेंट करणारे जी लाईन आहे त्याचे पॉईंट्स भेटले बघा. हे 3 पॉईंट प्लॉट करायचं, त्या तिन्ही पॉईंटमधून पास होणारी लाईन या इक्वेशनला रिप्रेझेंट करते, बरोबर का. 2 लाईन जिथे इंटरसेक्ट होतील, 2 लाईन ड्रॉ करायचे, 2 लाईन जिथे इंटरसेक्ट होतील ते तुमचं काय असणार आहे? आन्सर असणार. येते का लक्षात? हे बेटा क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये 3 मार्काचे आणि 4 मार्काचे क्वेश्चन बघूया. 3 कंडिशन्स आर गिवन बिलो. राइट द क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर ईच ऑफ देम. सॅटिस्फाय दॅट कंडिशन इफ द डिस्क्रिमिनंट डेल्टा इक्वल टू 0. हे बेटा एक क्वाड्रॅटिक इक्वेशन कसं असतं? एक क्वाड्रॅटिक इक्वेशन कसं असतं? ax² प्लस bx प्लस c = 0, बरोबर. याच्यामध्ये हा जो क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे याच्यामध्ये b² - 4ac ही जी टर्म आहे ह्याला म्हणतात डिस्क्रिमिनंट, ह्याला डेल्टाने रिप्रेझेंट करतात. याची व्हॅल्यू एकदा काय आहे? 0 आहे. डेल्टाची व्हॅल्यू एकदा 0 आहे. 3 कंडिशन्स आर गिवन बिलो. राइट द क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर ईच ऑफ देम. ईच ऑफ देम सॅटिस्फाय दॅट कंडिशन. ही कंडिशन सॅटिस्फाय होणार आहे म्हणजे डेल्टाची व्हॅल्यू 0 असता, डेल्टाची व्हॅल्यू 0 असेल असं एक क्वाड्रॅटिक इक्वेशन लिहायला सांगितलं. तर त्याच्यासाठी ए बी सी ची व्हॅल्यू ठरवायला लागेल, बरोबर का. क्वाड्रॅटिक इक्वेशन लिहायचं म्हणलं तर ए बी सी ची व्हॅल्यू ठरवलं लागेल. डेल्टा 0 असण्यासाठी ए बी सी ची व्हॅल्यू काय कन्सिडर करणार? जेवढा बीचा स्क्वेअर आहे तेवढाच 4 टाइम्स एसी असायला पाहिजे. ए आणि सी ची व्हॅल्यू जर 1 1 घेतले, ए आणि सी ची व्हॅल्यू जर 1 1 घेतले तर किती होतं बेटा? 1 × 1 1 1 × 4 -4 होते. हे किती आला पाहिजे? मग 4च यायला पाहिजे. तर कुणाचा स्क्वेअर 4 येतो? 2चा. तर बी ची व्हॅल्यू 2 येतो. होते का नाही भाऊ? हे बेटा बीचा स्क्वेअर म्हणजे 2चा स्क्वेअर मायनस 4 टाइम्स ए सी, ए इंटू सी, हे किती येतो? 2चा स्क्वेअर 4 -4 0 येतं बघा, बरोबर का. मग क्वाड्रॅटिक इक्वेशन कसा दिसेल? ए बी सी ची व्हॅल्यू टाकल्यावर देअरफॉर क्वाड्रॅटिक इक्वेशन कसा दिसेल? ax, ए ची व्हॅल्यू तर पण आहे x² प्लस bx, हे बेटा b ची व्हॅल्यू 2 आहे 2x प्लस c ची व्हॅल्यू 1, असा क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. या कंडिशनला सॅटिस्फाय करणारा क्वाड्रॅटिक इक्वेशन असा भेट, बरोबर आलं का? ओके. x² प्लस 2x प्लस 1 येते का लक्षात? त्याच्यानंतर दुसरं काय म्हणलंय? इफ द डिस्क्रिमिनंट डेल्टा इज ग्रेटर दॅन 0. या डेल्टाची व्हॅल्यू 0 पेक्षा जास्त पाहिजे. 0 पेक्षा जास्त पाहिजे म्हणजे b² ची व्हॅल्यू मोठी पाहिजे, बरोबर का. तर दुसऱ्या केससाठी डेल्टा इज ग्रेटर दॅन 0 मिळवण्यासाठी हे बेटा बी ची व्हॅल्यू 3 घेतली तर 3चा स्क्वेअर 9 होते आणि ए ची व्हॅल्यू 1च घेतो आणि सी ची व्हॅल्यू पण 1च घेतो. हे 4 होईल आणि हा 9 9 - 4 किती होतो? 5. ओके 5 इज ग्रेटर दॅन 0, बरोबर. तर क्वाड्रॅटिक इक्वेशन कसा दिसेल? x² 3x प्लस 1 प्लस, हे बेटा हेच याला पाहिजे असं घेईन. तुम्ही दुसरे व्हॅल्यूज घेतलं तरी चालतंय. इथे 4 घेतलात तरी ही कंडिशन सॅटिस्फाय व्हावी, बरोबर का. बीचा स्क्वेअर
बीचा स्क्वेअर किती येतो 4चा स्क्वेअर 16 16 मायनस 4 12 12 इज ग्रेटर दॅन 0. म्हणजे तुमचा इक्वेशन वेगळा आला तर चुकला नाही, बरोबरच आहे. आपल्या मर्जीने घ्यायचं आहे. आणि एक डेल्टाची व्हॅल्यू किती आहे लेस दॅन 0. लेस दॅन 0 मिळवण्यासाठी डेल्टाची व्हॅल्यू लेस दॅन 0 मिळवण्यासाठी एबीसीची व्हॅल्यू काय घ्या सांगा बघू. हा छोटा असायला पाहिजे. हे 2 2 घेतलं तर किती होईल ए ची व्हॅल्यू 2 घेतो आणि सी ची व्हॅल्यू सुद्धा 2 घेतो आणि बी ची व्हॅल्यू किती घेऊ बी ची व्हॅल्यू पण 2 घेऊ सगळंच 2 घेऊ बी ची व्हॅल्यू पण 2 2चा स्क्वेअर 4 4 2 8 8 2 16. तर क्वाड्रॅटिक इक्वेशन कसं दिसेल 2x स्क्वेअर प्लस 2x प्लस 2 थोडंसं वेगळं काय तर घ्यायला पाहिजे खरं मला, ठीक आहे. नाहीतर 2 नी डिव्हिजिबल होईल. हा 3 घेतो, ठीक आहे. हा 3 घेतो, बरोबर का. 3 2 6 6 4 24 असं काहीतरी घेतो. असं घेतलं तरी चालतंय. त्यांच्यासारखंच यायला पाहिजे असं काही नाही, ठीक आहे. त्यांनी काय घेतलं 1 1 1 घेतलं. हे 1 1चा स्क्वेअर 1च येतो आणि ही 4 येते. 1 मायनस 4 इज मायनस, ठीक आहे. डेल्टाची व्हॅल्यू मायनस 3 ते पण चालतंय, हे पण चालतं. आपलं रॉब आलेलं नाही, वेगळा आन्सर आले, कारण याचे मल्टिपल आन्सर्स आहेत. नेक्स्ट क्वेश्चन बघा. प्रोडक्ट ऑफ श्रद्धाज एज 2 years ago and 3 years hence is 84. फाइंड हर प्रेझेंट एज. आता बरेचदा मुलाला कन्फ्युजन काय होतंय की लिनियर इक्वेशन टू व्हेरिएबलचा क्वेश्चन आहे का क्वाड्रॅटिक इक्वेशन. अननोन किती आहे इकडे, हे बेटा अननोन किती आहे, एकच अननोन आहे आणि कंडिशन पण एकच आहे. इक्वेशन पण एकच तयार होतंय. बरेचदा काय होतंय अननोन 2 असतात पण कंडिशन एकच दिलेली असते, मग इक्वेशन एकच तयार होतं. लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबलचा वर्ड प्रॉब्लेम असेल तर त्याच्यामध्ये 2 अननोन आणि 2 कंडिशन दिलेली असते, बरोबर. इथं एकच कंडिशन असणार आहे. काही वेळेस एक अननोन असेल, काही वेळेस 2 अननोन असेल. तो जो दुसरा अननोन असतो पहिल्या अननोन वरती डिपेंडेंट असतो. डिपेंडेंट व्हेरिएबल म्हणायचं काय. पहिल्या व्हेरिएबलमध्ये 3 ऍड केल्यावर पहिल्या व्हेरिएबलला 2 ने मल्टिप्लाय केल्यावर दुसरा व्हेरिएबल मिळतो, असं काय ते. प्रोडक्ट ऑफ श्रद्धाज एज 2 years ago. आज तिचं एज एवढा, आज तिचं एज श्रद्धाचा एज जर x इयर्स असेल तर 2 वर्षापूर्वी तिचं एज किती होतं x मायनस 2 अँड 3 years हेच 3 वर्षानंतर तिचं एज किती असणार आहे x प्लस 3. काय म्हणलंय प्रोडक्ट, प्रोडक्ट म्हणजे मल्टिप्लिकेशन. कुणाचा प्रोडक्ट, कुणाचा प्रोडक्ट, श्रद्धाचा एज 2 वर्षापूर्वी आणि श्रद्धाचा एज 3 वर्षानंतर ह्यांचा प्रोडक्ट किती आहे म्हणलंय इज, इज म्हणजे इक्वल टू किती, हे दिलेलं आहे. फाइंड आवर प्रेझेंट एज म्हणजे एक्सची व्हॅल्यू फाइंड करायची. प्रेझेंट एजला तर आपण एक्स म्हणू, याला सॉल्व्ह करायचं. या एक्सचा मल्टिप्लिकेशन दोघांबरोबर, याचा मल्टिप्लिकेशन दोघांबरोबर केलं क्वाड्रॅटिक इक्वेशन. एक्स इंटू एक्स एक्स स्क्वेअर हे 3x, त्याच्यानंतर -2x आणि -6 किती येते बेटा एक्स स्क्वेअर. हा एक्स हा 84 इकडे आला तर काय होईल -80 -90 10 आणि 9 10x -9x इक्वल टू 0 अशी फॅक्टर्स पाडायची. या दोघांची जोडी, या दोघांची जोडी. एक्स कॉमन x प्लस 10 -9 कॉमन x प्लस 10 इक्वल टू 0. या दोघात x प्लस 10 कॉमन आहे, शिल्लक राहतो याच्याकडे x आणि याच्याकडे 9. या दोघांचं मल्टिप्लिकेशन 0 आहे, याचा अर्थ काय हा पहिला ब्रॅकेट 0 आहे किंवा हा दुसरा ब्रॅकेट 0 आहे. एक्सची व्हॅल्यू या हिशोबाने -10 येते आणि हा जर 0 असेल तर एक्सची व्हॅल्यू 9 येते. तर एज, प्रेझेंट एज ऑफ श्रद्धा -10 असू शकतो का, नाही. प्रेझेंट एज काय असणार आहे श्रद्धाचं, प्रेझेंट एज काय आहे 9 इयर्स आहे. सॉल्व द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय युजिंग फॉर्म्युला मेथड. 3 मार्काला आणि 4 मार्काला फॉर्म्युला मेथडवरती क्वेश्चन आहे बघा, दरवर्षी विचारतो फॉर्म्युला मेथड. फॉर्म्युला मेथड काय आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशनला सॉल्व्ह करायचे. हे बेटा क्वाड्रॅटिक इक्वेशनला सॉल्व्ह करायची मेथड कुठली कुठली होती टॉपिकमध्ये. पहिल्या प्रॅक्टिस सेटमध्ये फॅक्टरायझेशन मेथड होतं, त्याच्यानंतर कुठलं मेथड होतं कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड होतं, त्याच्यानंतर फॉर्म्युला मेथड होतं, बरोबर. फॉर्म्युला मेथडमध्ये ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल टू 0. या क्वाड्रॅटिक इक्वेशनला x ची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी एक फॉर्म्युलाच आहे आपल्याकडे. x चा फॉर्म्युला काय -b प्लस और मायनस अंडर रूट b स्क्वेअर मायनस 4ac अपॉन, हा फॉर्म्युला आहे, बरोबर. हा फॉर्म्युला आहे. आता हे या फॉर्म्युल्यावरून एक्सचे 2 व्हॅल्यूज मिळतील. या -bचा आणि या रूटचा एकदा ऍडिशन करायचं, एक व्हॅल्यू मिळेल. -bचा आणि या रूटचा एकदा सबट्रॅक्शन करायचं, एक्सची दुसरी व्हॅल्यू मिळेल. ए बी सी ची व्हॅल्यू फक्त फाइंड आउट करायची. ए ची व्हॅल्यू काय इकडे, हे बेटा ए ची व्हॅल्यू काय त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनला बघा, ए ची व्हॅल्यू काय
बी ची व्हॅल्यू काय -2, सी ची व्हॅल्यू काय मायनस, हे तिन्ही व्हॅल्यूज त्याच्यामध्ये टाकायचे. पहिल्यांदा काय करायचं, हा रूट कॅल्क्युलेटर्स करून टाकायचं. बी स्क्वेअर मायनस 4ac, कारण हा दोनदा लागायचाच आपल्याला. एवढा -2चा स्क्वेअर 4 टाइम्स ए इंटू सी, हा किती येतो बेटा 4 मायनस 12, हे 16 येते म्हणजे 4. ओके, याची व्हॅल्यू 4 आली. एक्सची एक व्हॅल्यू काय, एक्सची व्हॅल्यू एक काय मायनस बी म्हणजे -2 प्लस 4 डिवायडेड बाय 2 म्हणजे किती येतं बेटा -2 प्लस 4 2 येते, 2 डिवायडेड बाय 1. आणि एक्सची दुसरी व्हॅल्यू काय येते -2 मायनस 4 अपॉन 2, बरोबर. -6/2 इज -3. एक्सची दुसरी व्हॅल्यू काय येते, काय चुकलं होतं मला, प्लस करायचं ना. हे रूटची व्हॅल्यू किती आली 4, हे 2 डिवायडेड बाय 2 1 यायला पाहिजे. अच्छा अच्छा अच्छा, हे मायनस आहे ना, मायनस बी किती आहे -2. सवरडल्यावर मला भीती वाटते बेटा, हे म्हणस ना, समजते की मला. हे +2 आणि हे 6 डिवायडेड बाय 2 3. ठीक, त्याच्यात मला ओरडते, तुझ्या तर ओरडतो 4 काय होते मग, हे बेटा हे +2 होते, +2 मायनस 4 अपॉन 2 हे किती येते बेटा, येते की कसं एवढं टेन्शन घे. सॉल्व द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय फॉर्म्युला मेथड. फॉर्म्युला मेथडने सॉल्व करायचं, तोच फॉर्म्युला आहे. एक्स कॅल्क्युलेट करण्याचे दोन फॉर्म्युले. एक्स कॅल्क्युलेट करण्याचा फॉर्म्युला काय आहे -b प्लस और मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन. आता या क्वाड्रॅटिक इक्वेशनवरनं क्वाड्रॅटिक इक्वेशनवरनं ए बी सीची व्हॅल्यूज फाइंड आउट करायच्या. त्याच्यासाठी हा क्वाड्रॅटिक इक्वेशन पहिल्यांदा स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहितो. ते स्टँडर्ड फॉर्ममध्ये नाही आहे, याला स्टँडर्ड फॉर्ममध्ये कसं लिहायचं बघा, वाय स्क्वेअर प्लस 1/3 वाय इक्वल टू हा वाय स्क्वेअर 1/3 वाय, हे 2 इकडे आणल्यानंतर ना -2 इक्वल टू 0. ठीक आहे, म्हणून इक्वेशनला 3 ने मल्टिप्लाय करतो म्हणजे हा डिनॉमिनेटरचा 3 निघून जाईल, फ्रॅक्शनमध्ये निघून जाईल, म्हणजे इथं फ्रॅक्शनमध्ये व्हॅल्यू तापायला लागणार. 3 ने मल्टिप्लाय केलं तर काय होईल 3y स्क्वेअर, हे काय होईल y, आणि याला 3 ने मल्टिप्लाय केलं तर 6. ओके, हे बेटा आता ए ची व्हॅल्यू काय, बी ची व्हॅल्यू, सी ची व्हॅल्यू. ठीक आहे, इथे टाका एक्सची 2, एक्स म्हणा किंवा वाय म्हणा, इथं व्हेरिएबल कोण आहे वाय, तर वाय म्हणूया. ठीक आहे, व्हेरिएबल कोण आहे वाय, तर वायची व्हॅल्यू मिळेल, असे 2 व्हॅल्यूज मिळतील. येते लक्षात, ए बी सीची व्हॅल्यू अशीच लिहिलं का त्यांनी, ए ची व्हॅल्यू 3, बी ची व्हॅल्यू 1, सी ची व्हॅल्यू -6. ठीक आहे, याच्यानंतर सॉल्व द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन युजिंग फॉर्म्युला मेथड. ठीक आहे, या फॉर्म्युल्याने सॉल्व करायचं. ए बी सीची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची, या फॉर्म्युला टाकायची. फॉर्म्युला मेथड प्रत्येक वेळेस आहेच बघा, 3 मार्काला फिक्स क्वेश्चन आहे. एक फॉर्म्युला पाठ केला तर 3 मार्क मिळाले समजा. येते की लक्षात, फॉर्म्युला मेथड 23 ला पण आहे. फॅक्टरायझेशनने सॉल्व करायचं, करू का खूप फॅक्टरायझेशनने सॉल्व. पाय एम स्क्वेअर 22m प्लस 50. ए बेटा पाय एम स्क्वेअर या -22 इकडे आणल्यावर -22m -15 इक्वल टू 0. ए बेटा आता याला फॅक्टराइज कसं करायचं, फॅक्टराइज कसं करायचं, हे ए बी आणि सी आहे. ए इंटू सी ची व्हॅल्यू किती, ए इंटू सी ची व्हॅल्यू पहिल्यांदा बी मग ए सी ची व्हॅल्यू सांग. बी ची व्हॅल्यू काय -22, ए इंटू सी किती आहे 15 5 -75. तर 25 -25 प्लस 3 केलं तर -25 इंटू 3 किती होत आहे, बरोबर आहे का फॅक्टर्स. तर 5m स्क्वेअर -25m प्लस 3m -15 इक्वल टू 0. या दोघांची जोडी, या दोघांची जोडी, या दोघात काय कॉमन आहे, पाय एम कॉमन आहे. घेतल्यानंतर ना इकडे काय शिल्लक आहे एम मायनस पाय, इथे 3 कॉमन आहे एम मायनस पाय. तर एम मायनस पाय दोघांकडे आहे, याच्याकडे पण आहे, याच्याकडे पण आहे. मग शिल्लक काय राहील, याच्याकडे पाय एम आणि याच्याकडे 3 इक्वल टू 0. तर याची व्हॅल्यू 0 असेल किंवा याची व्हॅल्यू 0 असेल. दोघांचं मल्टिप्लिकेशन 0 आहे, याचा अर्थ काय, हा ब्रॅकेट तर 0 आहे किंवा हा ब्रॅकेट 0 आहे. हा ब्रॅकेट 0 असेल तर एमची व्हॅल्यू पाय येते, आणि इकडे -3 एमची व्हॅल्यू येते -3 बाय, एमचे हे दोन व्हॅल्यूज आहे.
ठीक आहे. रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणायचं, याला रूट्स म्हणायचं. लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबलमध्ये एक्स आणि वायच्या व्हॅल्यूला सोल्युशन म्हणायचं. ठीक आहे. पहिल्या क्वेश्चन सारखंच आहे बघा, जुने क्वेश्चन तुम्ही बघा. बरोबर, प्रोडक्ट ऑफ 2 नंबर्स, 2 नंबरचा मल्टिप्लिकेशन. आता इथं 2 अननोन नाही आहे, एकच कंडिशन दिली आहे. तुम्हाला तयार करून दाखवतो क्वेश्चन. अँड देअर मीन इज 90. प्रोडक्ट ऑफ 2 नंबर्स. मग हे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबलचा क्वेश्चन आहे. हे बेटा, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबलचा क्वेश्चन क्वाड्रॅटिकमध्ये टाकलं बघा. पण कसं सॉल्व्ह होतं बघा, लिनियर आणि क्वाड्रॅटिक इक्वेशनचं कॉम्बिनेशननी सॉल्व्ह होतं. पहिल्या नंबरला एक्स म्हणलं, दुसऱ्या नंबरला वाय जर म्हणलं, तर त्या 2 नंबरचा प्रोडक्ट किती आहे? पहिल्या कंडिशनवरनं 2 नंबरचा प्रोडक्ट म्हणजे मल्टिप्लिकेशन किती आहे? 350. आणि काय म्हणलं, देअर मीन म्हणलं तर काय? मीन म्हणजे ॲव्हरेज किती आहे? 90. तर एक्स प्लस वायची व्हॅल्यू किती येते? तर एक्स किंवा वायची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू. वायची व्हॅल्यू काय? 38 मायनस एक्स. इकडे सबस्टिट्यूट करतो इक्वेशन 1 मध्ये. फ्रॉम 1 and 2 एक्सची व्हॅल्यू एक्सच, वायची व्हॅल्यू काय टाकायची? 38 मायनस एक्स 352. हा 38x आणि एक्स स्क्वेअर 352 क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळाला होता. हा एक्स स्क्वेअर तिकडे गेलो प्लस एक्स स्क्वेअर मायनस 38x आणि प्लस 352 इक्वल टू 0. पहिल्यांदा एक्सची व्हॅल्यू मिळेल, ती एक्सची व्हॅल्यू हे बेटा, एक्सची व्हॅल्यू इकडे टाकल्यानंतर वायची व्हॅल्यू मिळेल. बरोबर, 2 अननोन्स. युझिंग फॉर्म्युला मेथड. ठीक आहे, जुने क्वेश्चन तुम्ही बघा, 4 मार्काचा आहे. 4 मार्काचा क्वेश्चन बघा. हे बेटा, फाइंड द व्हॅल्यू ऑफ एम इफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. एमची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. एक क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. हे बेटा, या क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये हे बघा, एम मायनस 12 एक्स स्क्वेअर 2 एम मायनस 12 एक्स प्लस 2 इक्वल टू 0. हे व्हेरिएबल आहेत. एक्स 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 स्क्वेअर एक्स आणि एक्स व्हेरिएबल आहे. ह्याच्यासोबत असणारा ए असतो. काय असतो? ए ची व्हॅल्यू काय येतं? एम मायनस 12. बी ची व्हॅल्यू काय? या एक्स सोबत असणारा हा जो आहे त्याला बी म्हणायचं. बरोबर, आणि सी काय आहे? त्याला थोडंसं बी काय करतो? 2m मायनस 20. ठीक आहे, ए बी सी चे व्हॅल्यूज माहिती आहेत आपल्याला. काय फाइंड आउट करायला सांगितलं? फाइंड द व्हॅल्यू ऑफ एम. फाइंड द व्हॅल्यू ऑफ एम. हे क्वाड्रॅटिक इक्वेशन हॅज रिअल अँड इक्वल रूट्स. रिअल आणि इक्वल रूट्स कधी असतात? डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू कधी असताना, किती असताना रूट्स रिअल आणि इक्वल असतात? 0. बरोबर. डेल्टाची व्हॅल्यू किती असते? 0. डेल्टाची व्हॅल्यू 0 असताना, म्हणजे बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू 0 असताना रूट्स रिअल आणि इक्वल असतात. 3 कंडिशन. बरोबर, रूट्स रिअल आणि इक्वल असतात, रिअल आणि डिफरंट असतात, आणि इक्वल असतात, आणि नॉट रिअल असतात. बरोबर. डेल्टा म्हणजे बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू 0. बी ची व्हॅल्यू टाकायची किती आहे? 2m मायनस 24 चा स्क्वेअर 4 टाइम्स ए ची व्हॅल्यू m मायनस 12 आणि सी ची व्हॅल्यू याचा स्क्वेअर ए चा स्क्वेअर 4m स्क्वेअर मायनस 2 टाइम्स 48 इंटू 2 96 24 चा स्क्वेअर 24 चा स्क्वेअर मायनस मायनस प्लस 12 8 चा 2 8 चा इंटू 16 96 4m स्क्वेअर 96 मायनस 8 किती होते? मायनस 96 मायनस 8 104m आणि ह्याच्यामध्ये 96 ऍड केलं तर 6 प्लस 6 12 16 17 672. काय तर चुकलं काही नंबर. हा बरोबर आहे का? आपण इक्वेशन 4 ने डिव्हिजिबल आहे का? 4 ने डिव्हिजिबल असेल तर हा एम स्क्वेअर हा किती होतं बेटा? 26m. हे 4 ने डिव्हिजिबल आहे का? 4 1 चा 4 8 चा. आता त्याचे फॅक्टर्स मायनस 26 आणि 168. 26 इज 120. 19 7 नाही, हे मायनस 26 आहे ना,
-26 म्हणलं तर 2 निगेटिव्ह नंबर्स घ्यावं लागेल. हे बेटा 19 7 -12 -14 का? -12 -14 -26 येते. 10 जा 120 4 जा 48 168 बरोबर. 168 बरोबर. हे कधी येते? -12 इंटू -14 केल्यावर येते. ठीक आहे. -12m -40m -12 बघू हां, कसं येते. नाहीतर ते अल्टिप्लिटी करायला लागेल बोटाला. बरोबर ना? ह्यातनं m कॉमन घेतलं तर m -14 यातनं -12 कॉमन घेतलं तर m- बरोबर यायला लागेल. m -12 आणि m -14 हे टेक्स्टबुकमध्ये होता का क्वेश्चन? आहे ना प्रॉब्लेम सेट आणि मला सॉल्व्ह केल्यासारखं वाटतं. या दोघांचं मल्टिप्लिकेशन 0 म्हणजे m -14 ची व्हॅल्यू सुद्धा 0. येतंय का सगळं विसरलं? येतंय का सगळं? का माहीत नाही काय? आता m ची कुठली व्हॅल्यू चालती बघू. हे बेटा m ची व्हॅल्यू कुठली व्हॅल्यू चालती बघू. हे बघा m ची व्हॅल्यू इथे 12 जर टाकली 12 - 12 काय होतं? 0. x स्क्वेअरचा टर्मच राहत नाही. x स्क्वेअरचा टर्मच नसेल तर ते क्वाड्रॅटिक इक्वेशन राहणारच. चालते. m ची व्हॅल्यू 12 टाकली. एक व्हॅल्यू आली का नाही 12? m ची व्हॅल्यू हे बघा m ची व्हॅल्यू इथं 12 जर टाकू तर 12 - 12 12 - 12 24 किती? 12 - 12 किती? 0. 0 इंटू x स्क्वेअर 2x स्क्वेअर किती? किती? 2 0. ठीक आहे. हे 0 झाल्यावर हा क्वाड्रॅटिक इक्वेशन राहतच नाही. राहतो का? क्वाड्रॅटिक इक्वेशन राहतच नाही. बरोबर का? तर m ची व्हॅल्यू अशी फाइंड आउट करायची की हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. तर 14 बरोबर आहे बघा. 14 आली आन्सर. 14 - 12 2 येतं. 14 - 12 2 टू जा 4x. 14 एक्सेप्टेबल व्हॅल्यू आहे. 12 एक्सेप्टेबल व्हॅल्यू नाही आहे. कसं लिहिलेलं? The equation will not be quadratic when m equal to 12. m equal to 12 is not acceptable, therefore m is equal to 40. Manisha wants to distribute 540 bananas. हे क्वेश्चन होता का? आहे ना? आहे बघा क्वेश्चन. Manisha wants to distribute 540 bananas among some students. 30 students were more. Each would get 3 bananas less. Find the number of students. ठीक आहे. टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स माहिती नाही आहेत. त्याला काय म्हणायचं? x. टोटल बनाना किती आहेत? 540. हे बेटा सुरुवातीच्या वेळेस 540 बनानाज असताना x नंबर ऑफ स्टुडंट्समध्ये डिस्ट्रीब्यूट केलं तर प्रत्येकाला किती बनाना भेटणार आहे? फॉर एक्झाम्पल 10 स्टुडंट्स आहेत आणि बनानाज किती आहेत? 540. प्रत्येकाला 54 बनाना भेटतील. आता नंबर ऑफ स्टुडंट्स माहिती नसेल, x असेल तर प्रत्येकाला किती बनाना भेटणार आहे? नंबर ऑफ बनानाज डिवाइडेड बाय नंबर ऑफ स्टुडंट्स. प्रत्येक स्टुडंटला किती बनाना भेटणार आहे? 540 डिवाइडेड बाय x. मग दुसऱ्या कंडिशनमध्ये काय म्हणलं? इफ 30 स्टुडंट्स वर मोर. दुसऱ्या कंडिशनमध्ये नंबर ऑफ स्टुडंट्स x + 30 लिहिलेलं आहे. x + 30 दिले का? x + 30. मग प्रत्येकाला किती बनाना भेटेल? 540 डिवाइडेड बाय x + 30. बरोबर का? आता दोघांमध्ये रिलेशन लिहिलंय. इफ 30 स्टुडंट्स वर मोर ईच वुड गेट 3 बनाना लेस. पूर्वी जेवढं भेटत होतं हे बेटा पूर्वी जेवढं भेटत होतं त्याच्यापेक्षा 3 कमी भेटणार आहे आता. बरोबर का? पूर्वी किती भेटत होतं? 540 डिवाइडेड बाय x. आता किती भेटणार आहे? 540 डिवाइडेड बाय x - 3 भेटणार आहे. 30 विद्यार्थी वाढल्यानंतर 30 विद्यार्थी वाढल्यानंतर ना एवढे बनाना भेटणार आहे. म्हणजे हे आणि हे इक्वल आहे. बरोबर. हे आणि हे इक्वल आहे. x विद्यार्थी आहेत. बनाना आहेत 540. प्रत्येकाला किती बनानास भेटतील? हे स्टुडंट्स आहेत. हे नंबर ऑफ बनानास झालेलं आहे आपल्याला. प्रत्येकाला किती बनाना भेटेल? 540 डिवाइडेड बाय x. फॉर एक्झाम्पल 54 स्टुडंट असेल तर प्रत्येकाला 10 बनाना भेटतील का नाही? 540 बनाना आहे. 54 विद्यार्थी प्रत्येकाला 10 बनाना भेटणार. x विद्यार्थी असेल तर 540 डिवाइडेड बाय x. दुसरी कंडिशन त्यांनी काय सांगितली? हे बेटा दुसरी कंडिशन काय सांगितली? 30 विद्यार्थी वाढल्यानंतर 30 विद्यार्थी वाढल्यानंतर प्रत्येकाला बनाना एवढा भेटायला पाहिजे नाही. तर 30 विद्यार्थी वाढल्यानंतर प्रत्येकाला बनाना जो भेटणार आहे त्याची किंमत किती सांगितली? पूर्वी जेवढं भेटत होतं त्याच्यापेक्षा 3 कमी भेटणार आहे. पूर्वी तर एवढं भेटत होतं त्याच्यापेक्षा कमी एवढे. हा इक्वेशन दिलेला आहे. ह्याला सॉल्व्ह केल्यावर क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळतो. क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह केल्यावर x ची व्हॅल्यू मिळेल.
टँक कॅन बी फिल्ड. हे पण क्वेश्चन प्रॅक्टिस सेट मध्ये असं बरोबर, प्रॅक्टिस सेटच क्वेश्चन आहे. सम ऑफ टू रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. सम ऑफ टू रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन इज 5. सम ऑफ देअर क्यूब इज 35. काय म्हणलंय? सम ऑफ टू रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. बेटा क्वाड्रॅटिक इक्वेशनचे जे रूट्स आहेत त्याला आपण अल्फा आणि बीटा म्हणतो. बरोबर. सम ऑफ रूट्स किती आहे? सम ऑफ रूट्स किती आहे? 5. आणि सम ऑफ द क्यूब्स किती आहे? 35. फाइंड द इक्वेशन. बेटा क्यूबचा हा फॉर्म्युला आहे. ए प्लस बी चा ब्रॅकेट क्यूबचा फॉर्म्युला काय? ए प्लस बी चा ब्रॅकेट क्यूबचा फॉर्म्युला काय? ए क्यूब प्लस 3 ए स्क्वेअर बी प्लस 3 ए बी स्क्वेअर प्लस बी क्यूब. बरोबर का? आता हे ए क्यूब आणि बी क्यूब एकत्र लिहितो आणि ह्याच्यातनं 3ab कॉमन घेतो. मग ह्याच्याकडे काय शिल्लक राहतं? ए. ह्याच्याकडे काय शिल्लक राहते? बी. तर ए क्यूब प्लस बी क्यूबचा फॉर्म्युला काय येतो बघा? ए क्यूब प्लस बी क्यूबचा फॉर्म्युला हा येतो का नाही? तर अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब च्या ऐवजी हे लिहायचं आता, कारण ही व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे. बरोबर. हे फॉर्म्युला अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब च्या केसमध्ये वापरतो. अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब हा आहे अल्फा प्लस बीटाचा क्यूब 3 टाइम्स अल्फा इंटू बीटा. अल्फा प्लस बीटा याची व्हॅल्यू दिलेली आहे 35. याची व्हॅल्यू दिलेली आहे 5. अल्फा इंटू बीटा माहित नाही. अल्फा प्लस बीटा सॉल्व्ह केलं का? अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू किती येते? मग त्याला सॉल्व्ह केल्यावर अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू येते 6. बरोबर, 6. आता बेटा त्याने काय फाइंड आउट करायला सांगितलं आपल्याला? क्वाड्रॅटिक इक्वेशन फाइंड आउट करायला सांगितलं. फाइंड द इक्वेशन. क्वाड्रॅटिक इक्वेशनचा फॉर्म्युला काय होता? बेटा क्वाड्रॅटिक इक्वेशनचा फॉर्म्युला काय? अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटा जर माहिती असेल, सम ऑफ रूट आणि प्रोडक्ट ऑफ रूट जर तुम्हाला माहिती असेल, तर क्वाड्रॅटिक इक्वेशन कसं तयार करायचं? एक्स स्क्वेअर इथं प्लस आहे का मायनस आहे? मायनस अल्फा प्लस बीटा इंटू एक्स प्लस अल्फा इंटू बीटा. एक्स स्क्वेअर अल्फा प्लस बीटा त्यांनी दिलं होतं बघा क्वेश्चन मध्ये. किती? पाय एक्स आणि अल्फा इंटू बीटा आताच कॅल्क्युलेट. सम ऑफ स्क्वेअर ऑफ 5 कॉन्झिक्युटिव्ह नॅचरल नंबर इज. 5 कॉन्झिक्युटिव्ह नॅचरल नंबर्स. बेटा अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये 5 कॉन्झिक्युटिव्ह नंबर जर अननोन असतील तर ते काय घेतो आपण? आता हे नॉर्मलच घेतलेले बघा. पहिल्या नंबरला एक्स म्हणलाय, दुसऱ्या नंबरला एक्स प्लस 1 घेतलाय, तिसऱ्याला एक्स प्लस 2 घेतले, एक्स प्लस 3, एक्स प्लस 4. 5 कॉन्झिक्युटिव्ह नंबर्स असे घेतलेले. काय म्हणलंय? द सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ 5 कॉन्झिक्युटिव्ह नॅचरल नंबर इज 1455. फाइंड द नंबर्स. हे बेटा सम ऑफ स्क्वेअर्स. पहिल्या नंबरचा स्क्वेअर, दुसऱ्या नंबरचा स्क्वेअर, तिसऱ्या नंबरचा स्क्वेअर, चौथ्या नंबरचा स्क्वेअर, 5व्या नंबरचा स्क्वेअर. त्याचं व्हॅल्यू किती म्हणून सांगितले? 1455. त्याला सॉल्व्ह करावं लागेल ना. ए प्लस बीचा ब्रॅकेट स्क्वेअर, ए प्लस बीचा ब्रॅकेट स्क्वेअर असं सॉल्व्ह करू. सगळं सॉल्व्ह केल्यानंतर हा क्वाड्रॅटिक इक्वेशन येतो. पाय एक्स स्क्वेअर प्लस 20x मायनस 1425 इक्वल टू 0. या क्वाड्रॅटिक इक्वेशनला सॉल्व्ह केल्यानंतर फॅक्टरायझेशन किंवा फॉर्म्युला मेथडने सॉल्व्ह करा. सॉल्व्ह केल्यानंतर एक्सची 2 व्हॅल्यूज मिळतात. तर ही निगेटिव्ह व्हॅल्यू चालणार नाही. बरोबर का? कॉन्झिक्युटिव्ह नॅचरल नंबर्स म्हणले, नॅचरल नंबर भेटणार नाही निगेटिव्ह नंबर टाकल्यानंतर. येते का लक्षात? तर एक्सची व्हॅल्यू 15 असणार आहे. तर पहिला नंबर जर 15 असेल, दुसरा 16, मग 17, मग 18, मग 19.